मित्रांनो, वुमेन प्रीमियर लीग 2026 ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. काल एमआय वर्सेस आरसीबीचा पहिलाच सामना आरसीबीने अगदी लास्ट ओव्हर थ्रिलरमध्ये जिंकला. तर चला पाहूया कालच्या मॅचच्या काही अपडेट्स. काल आरसीबी वर्सेस एमआयच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स वुमेनने पहिली बॅटिंग करत 154 रन बनवल्या. याचा पाठलाग करत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वुमेनने 23 रन बनवून हा सामना 3 विकेटने जिंकला. आरसीबीला अंतिम ओव्हरमध्ये 18 रन्सची गरज होती आणि डी क्लर्कने धमाकेदार बॅटिंग करत 4 चेंडूमध्येच मॅच फिरवली आणि हा सामना जिंकला. तिने या मॅचमध्ये ऑलराऊंड परफॉर्मन्स देत मॅन ऑफ द मॅच देखील जिंकला. तिने बॅटिंगमध्ये 63 रन आणि बॉलिंगमध्ये 4 विकेट घेऊन एकदम जबरदस्त परफॉर्मन्स दिला. आता दुसरी महत्त्वाची अपडेट तिलक वर्मावरती आहे. तिलक वर्माची इंजरीमुळे सर्जरी करावी लागली होती आणि बीसीसीआयने सांगितले आहे की सर्जरी सक्सेसफुल झाली आहे, पण तो इंडिया वर्सेस न्यूझीलंडच्या T20 सिरीजमधले पहिले 3 सामने खेळणार नाही. तसेच उरलेले 2 सामने आणि T20 वर्ल्ड कप जो फेब्रुवारीमध्ये होणार आहे तो देखील तो खेळणार का नाही हे पूर्णपणे त्याच्या फिटनेसवरती अवलंबून असेल. तर तुम्हाला काय वाटतं, तिलक वर्मा जर हा T20 वर्ल्ड कप खेळू शकला नाही तर त्याच्या जागी कोणाला चान्स भेटायला हवा? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.